variables actually. Okay, so variable those are used to store some value स्टोअर करण्यासाठी आपण काय यूज करतो, व्हेरिएबल्स यूज करतो. दोन वर्ड असतात ऍक्च्युली, आयडेंटिफायर एक असतो आणि एक व्हेरिएबल असतो. तर फर्स्ट इनिशियली जी व्हॅल्यू आपण इनिशिएट करतो त्याला जनरली आयडेंटिफायर म्हणतो आपण, आणि नंतर व्हॅल्यू जर व्हेरी होत असेल त्याची, समजा a इज इक्वल टू 10 घेतला मी, आणि नेक्स्ट टाइम a ची व्हॅल्यू जर 20 होत असेल, नेक्स्ट टाइम a ची व्हॅल्यू जर 20 होत असेल तर ती व्हॅल्यू व्हेरी होती. तर 20 ही आपण कशाने स्टोअर केली, a या व्हेरिएबलनी स्टोअर केली आहे. 10 ही कशाने स्टोअर केली, a या व्हेरिएबलनी स्टोअर केली. ठीक आहे, तर याचे लोकेशन्स डिफरंट असतात. ही व्हॅल्यू कुठेतरी स्टोअर होत असते, म्हणजे याच्या मेमरीवरती ही व्हॅल्यू कुठेतरी स्टोअर होते. की फॉर एक्झाम्पल आपण असं केलेलं a इज इक्वल टू 10, आणि सेम टाइम मी काय करतोय, प्रिंट आयडी ऑफ, आयडी म्हणजे त्याचं लोकेशन, की त्याला आयडेंटिफाय, मी 10 ला आयडेंटिफाय a ने करतोय, आयडी ऑफ a, प्रिंट आयडी ऑफ a हा काहीतरी व्हॅल्यू देतो. तर या डिस्क वरती या लोकेशनला ही व्हॅल्यू स्टोअर झाली. इव्हन मी असं जर केलं b इज इक्वल टू 10, तर व्हॅल्यू व्हेरी होत नाहीये. तर याचं जे लोकेशन आहे, बीचं पण जे लोकेशन आहे ते काय असणार आहे, सेम असणार आहे. बीचं पण लोकेशन काय येईल, सेम येईल, म्हणजे त्याच लोकेशनला तो काय करतो, स्टोअर होतो, त्याच लोकेशनला तो स्टोअर होते. बट समजा सेम परत व्हॅल्यू व्हेरिएबलचं नेम सेम आहे, a इज इक्वल टू मी 20 घेतलं, आणि याचं जर समजा याला मी फाइंड आउट केलंय व्हॅल्यू ऑफ a, तर हा डिफरंट लोकेशन देईल. बघा आता हे लोकेशन काय आले, डिफरंट, हे 6912 होतं, हे समथिंग 7283 असं काहीतरी आलं, राईट. तर व्हॅल्यू जी स्टोअर होते ती कशावरती होते, म्हणजे व्हेरिएबल जो स्टोअर होतो तो कशावरती होतो, त्याच्या व्हॅल्यूवरती होतो. त्याला व्हॅल्यू आपण काय असाइन केलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती स्टोअर होतो. ऍक्च्युली हा a रिप्लेस झाला b नी, a ची व्हॅल्यू a व्हेरिएबल b नी रिप्लेस झाला, बट त्याची व्हॅल्यू सेम होती म्हणून तो सेम लोकेशनला स्टोअर झाला, सेम लोकेशनला स्टोअर झाला. ज्यावेळेस मी याला इनिशिएट करतो a इज इक्वल टू 10, तर त्याला आपण जनरली काय म्हणतो, आयडेंटिफायर म्हणतो. त्याला आपण जनरली काय म्हणतो, आयडेंटिफायर म्हणतो. आणि ज्यावेळेस ती व्हॅल्यू चेंज होत राहते ओव्हर द टाइम, ओव्हर द रन टाइम, वेन व्हॅल्यू ऑफ दॅट आयडेंटिफायर चेंजेस, इट इज लाईक टर्म ॲज व्हेरिएबल, ती व्हॅल्यू काय होते, व्हेरी होते. ओके, सो दॅट इज बेसिक डिफरन्स बिटवीन आयडेंटिफायर अँड व्हेरिएबल. इनिशियली ज्यावेळेस आपण त्याला म्हणजे 10 हा आयडेंटिफाय होतोय a नी, परत 10 हा आयडेंटिफाय होतोय b नी, आणि 20 हा आयडेंटिफाय होतोय a नी. तर इनिशियलाइज करत असेल व्हॅल्यू मी तर त्याला आयडेंटिफायर म्हणतो, बट ओव्हर द टाइम इफ व्हॅल्यू ऑफ दॅट आयडेंटिफायर चेंजेस देन इट इज कॉल्ड ॲज दी व्हेरिएबल. त्याला काय म्हणतो आपण, व्हेरिएबल म्हणतो. आय होप हा बेसिक डिफरन्स समजतोय सगळ्यांना. इतक्या डेप्थ मध्ये कोणी जात नाही, बट म्हणजे कोणी इंटरव्ह्यूला कोणी विचारणार नाही तुम्हाला, बट थोडंफार आपल्याला आयडिया पाहिजे की जनरली आयडेंटिफायर, व्हेरिएबल, इन्स्टन्स, ऑब्जेक्ट हे सिमिलर टाईपचे नाव आहेत. म्हणजे ए ला आपण ऑब्जेक्ट पण म्हणू शकतो. एव्हरीथिंग इन ऑब्जेक्ट, सॉरी, एव्हरीथिंग इन अ पायथन इज अ ऑब्जेक्ट. पायथन मध्ये प्रत्येक गोष्ट काय ऑब्जेक्ट आहे. ओके, ए ला मी इन्स्टन्स म्हणू शकतो, ऑब्जेक्ट, इन्स्टन्स. ठीक आहे, तर हे त्याचं नेम, काहीतरी नेम दिलंय. 20 ला आयडेंटिफाय करण्यासाठी मी कशाने आयडेंटिफाय करणार आहे, प्रिंट करताना आपण ए केला, 20 नाही केला, राईट ना, लाईक दॅट. आय होप हे समजतंय की घाई होती जास्त. ओके, हे शिवम, संदीप, गुड इव्हनिंग. युवराज, Good evening, sir. Good evening, sir. so I will move to the like core part. I'm just going to assigning single value to multiple variables. Single value to multiple variables. एकच व्हॅल्यू आपल्याला काय करायची, मल्टिपल व्हेरिएबल्सला असाइन करायची. म्हणजे आता हे तसं खूप बेसिक पार्ट आहे, but we will see how we can assign the single value to multiple variables. For example, I am having x is equal to 100, okay, y is equal to also 100, and z is equal to also 100. x, y, z values I am having, but every variable is having, every different variable is having same value, and I'm just printing it. तर f string काल घेतलंय आपण, बरोबर ना. f string ने कसं प्रिंट करू शकतो याला आपण, f string जनरली स्टार्ट्स विथ f लिटरल, राईट. f लिटरल, f ने स्टार्ट होतो. काय देऊ शकतो आपण इथं, की फॉर एक्झाम्पल मी असं राईट करू शकतो, x इक्वल टू कर्ली ब्रेसेस मध्ये परत x, कर्ली ब्रेसेस मध्ये x अगेन, कॉमा y इज इक्वल टू. तुम्ही ऑब्झर्व करा, जे कर्ली ब्रेसेस मध्ये दिलंय ते कसं आहे, ते ब्लॅक कलर मध्ये येते. म्हणजे ती व्हॅल्यू काय होणार आहे, ओव्हर द टाइम चेंज होणार आहे. मी x ची व्हॅल्यू जर वरती 1000 केली तर तो प्रिंट करताना तिथं 1000 प्रिंट करणार आहे. प्रिंट करताना काय करणार आहे, 1000 प्रिंट करणार आहे. जनरली आपण ज्यावेळेस रेग्युलर सेंटेन्स देतो त्यावेळेस काय म्हणतो, प्रिंट x, y आणि z.
तर तो एक्स वाय झेडच प्रिंट करतो. इथं काय होणार आहे, व्हॅल्यू डायनेमिकली चेंज होणार आहे. ओके, एक्स वाय इज इक्वल टू वाय आणि शेवटची व्हॅल्यू समजा जी इज इक्वल टू जी इज इक्वल टू जी. ओके, सो इफ आय यूज दिस एक्स इज इक्वल टू 100 100 100 ह्या व्हॅल्यू जर परत मी समजा सिंगल व्हॅल्यू आपण मल्टिपल व्हेरिएबल्स दिलेले आहे, तर तसा तो चेंजेस करत जाईल. समजा याला 1000 केलं, याला पण 1000 केलं, सो इट विल चेंज व्हॅल्यूज अकॉर्डिंग टू दिस. ओके, सेम थिंग, instead of writing these values in 3 different lines, I can use like this as well. A is equal to B is equal to, as values are same, I can assign same value to different variables. A, B, C is equal to 100. So it will take all values of variables as 100 only. Okay, and thereby I can print values of A, B, C. How I can print F, like A is equal to A is equal to A, B is equal to B, and again B is equal to B, and C is equal to C. C is equal to C, like this. Is it okay? Double sign, right? Just a minute, guys. So this way we can assign a single value to different variables. Here variable names are different, X, Y, Z, A, B, C, like that. Also, we can try, for example, A, B, C equal to 100. This way we try, right? Other than that, you can try with different values as well. Different, that means instead of taking integer value, we can go with string value as well. Okay, we'll take that in detail. Today we are going to start the like data types only. Suppose if it is like this, instead of 100, I'm taking it like, suppose instead of 100, I'm taking it as a string value, Python. Okay, so A equal to Python, B equal to Python, like that.
So this way we can assign a single value to multiple variables. Is it okay till this point? I hope it is like audible clearly. You are getting the things. Sandeep, yes, go ahead. Yes, it's clear, sir. Okay. Now we can go with assigning a multiple values. Okay. We can go with multiple values to multiple variables. Okay. How we are like mark down it. Mark down कसं करतोय आपण याला मार्कडाऊन सिलेक्ट करा, हॅश इन्क्रीज करा. जसे हॅश तुम्ही इन्क्रीज कराल तसं काय होणार याची, जसं हॅश तुम्ही इन्क्रीज कराल तसं काय होईल, साईज डिक्रीज होईल. ठीक आहे. सो नाउ वी आर असाइनिंग मल्टिपल व्हॅल्यूज टू मल्टिपल व्हेरिएबल्स. फॉर एक्झाम्पल a is equal to 10. This is the integer value. B is equal to different value we are taking. Suppose 20.5. This I took it as a like I took it as like float value. Okay, decimal point. And C is equal to, I'm taking some string. Suppose $8. No, that is my string. Okay, and just print this. So this way you will have different values to different variables, different values to different variables. Is it okay? A is equal to 10, B is equal to 10t, like this. If you want to write this in a single line, अगर ये आपको ऐसे single line में write करना है, then you have to use a semicolon. What you need to use? You need to use a semicolon. For example, this is 10, then semicolon, then B is equal to, just a minute. A is equal to 10, B is equal to suppose 30.5, then again semicolon, C is equal to 100. So this 100 is an integer or a string. Right now I have written this C is equal to C in a quote. C is equal to 100 in a quote. So is this a integer value or a string value right now? Anybody? String, no, sir. It's a string, right? Whatever we are writing inside a quote, जो भी आप quote में write कर रहे हो उसको क्या कहते हैं हम? We are calling it as a string. Okay, whether it is a space, special character, underscore, whatever it may be. Okay, and if you print this, it will give the output like this. I hope it's fine. And if you want to try this way, अगर आपको ऐसे try करना है ABC equal to Python, you can try this way also. Suppose A comma B comma C, and just give the same number of values in right side as well. Okay, 10 comma 40 comma 50, 10 comma 40 comma 50, just a different value to different variables, multiple values to multiple variables, and you can go for a printing. I will try this with the help of dot format. How we can print it by dot format? Print, yes. If anybody able to recall, please tell me. Print, yes. Just write in a quote. In a quote, A equal to A, then Comma. B equal to B, comma C equal to, yes, A equal to C, dot Format. format A comma B comma C, A comma B comma C. But it's wrong, right? You're wrong with Yes. it. It should be 10, 40 and 50. So what should be there? There should be curly braces, right? Empty curly braces. Here again empty curly braces, and here also it should be empty curly braces. Is it okay? The format is like this, right? Whatever you want, format में आप जो भी दे रहे हो वो वैल्यूज के उतने क्या आनी चाहिए, यहाँ पे empty curly braces आनी चाहिए. सीक्वेंस क्या फॉलो करेगा? सीक्वेंस इस फॉर्मेट में फॉलो करेगा. अगर आप बी ए से लिख रहे हो तो वैसे राइट वैसे प्रिंट होगा. Is it fine? I hope Yes, it's yes. fine till this point. Okay, everyone. So we just went through assigning single value to multiple variables and multiple values to multiple variables. If you want to delete a variable, अगर आपको variable delete करना है, then how we can delete? If you want to delete the variable,
In order to delete a variable, you need to use a delete keyword. Del is a keyword. It is not a function. Please remember this. Delete is a keyword. Del is a keyword, not a function. Okay. Delete keyword you need to use in order to make it a comment. Commit करने के लिए क्या use करते हैं हम? Control forward slash. Control forward slash. Okay. So A is equal to 10, B is equal to 20 or 30, and C is equal to 6.7. C is equal to 6.7. And if I'm using del 30, so it will throw us an error. Delete is, so what I need to use? Del B. Okay. So if I'm using like print, after this, what you can use? Print, suppose A comma C. It will print values of A and C. It will print values of A and C. Why it is not working? Yeah, 10 and 6.7 is printed. If I use a B over here, it will not find a value of B, but it will throw B is not defined. B ची व्हॅल्यू इथून काय केली आपण? डिलीट केली. B ची व्हॅल्यू काय झाली? डिलीट झाली, त्यामुळे तो प्रिंट करणार नाही. समजतंय सर्वांना? आय होप इथपर्यंत ओके. Yes. काय रिपीट करायचंय? अश्विनी, काय रिपीट करण्याची गरज आहे? नाही. डेटा टाइप स्टार्ट करू मग आता. इम्पॉर्टंट टॉपिक फ्रॉम पायथन. Yes, Yes. sir. So now we are starting with the data types in Python. ज्यांचं इन्स्टॉलेशनचा इश्यू असेल पुढच्या 2 दिवसात म्हणजे ते क्लिअर करेल मी. वन टू वन कनेक्ट करून आता उद्या परवा आहे मी फ्री आहे. तर मग ते इन्स्टॉल तर झालंय बऱ्यापैकी जणांचं, बट ज्युपिटर ओपन करून कशा फाईल लोड करायच्या किंवा राईट कसं करायचं ते एकदा समजून सांगेल. राईट. सो वी हॅव सीन इट ऑलरेडी. Python is dynamically typed language. Python is dynamically typed language. What is the meaning of dynamically typed language? We do not. Yes. सांगा No पटकन पटकन. need to define data type. Yes, we do not define, or there is no need to define type of variable. Type of variable define करण्याची गरज नाही. टाइप ऑफ व्हेरिएबल डिफाइन करण्याची गरज पडत नाही. की समजा आता इथं जे घेतलं होतं आपण A is equal to 10, B is equal to 20, C is equal to 67. बाय डिफॉल्ट काय अंडरस्टँड करतो हा? बाय डिफॉल्ट काय अंडरस्टँड करतो? 6.7. ठीक आहे. आजचा एक्सपिरियन्स शेअर करत आहे मला तुमच्याशी. आज एक इंटरव्ह्यू झाला, आज एक 3 इयर एक्सपिरियन्स साठी. ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युअल इंटरव्ह्यू कॉग्निझंटचा. त्यात सिंपल क्वेश्चन होता की ज्यावेळेस व्हॅल्यूज देतो ना आपण अशा ABC पायथन मध्ये 3 इयर एक्सपिरियन्सचा इंटरव्ह्यू, म्हणजे त्या लेवलमध्ये तो क्वेश्चन तसा सिंपल होता. A is equal to 10, B is equal to 20. याच्यामध्ये स्वॅपिंग इझी पायथन मध्ये. म्हणजे मी जर असं केलं ना, आता आलाच येते आणि क्वेश्चन तर मी क्लिअर करून देतो तुम्हाला. समजा A is equal to 10 घेतलं आपण आणि B is equal to 20 घेतलं. फिबोनाची सिरीज मध्ये ऍक्च्युली यूज होतं. फिबोनाची सिरीजचा प्रॉब्लेम येईल तुम्हाला. असं मधून काहीतरी जे लक्षात येईल ते त्यावेळेस शेअर करेल मी. आता हे थोडंसं आउट ऑफ डिस्कशन जाऊ शकतं, बट आता याला काही ऑप्शन नाही. बघा इथं काय झालं. आता A ची व्हॅल्यू काय म्हणून प्रिंट झाली? A ची व्हॅल्यू 20 प्रिंट झाली, बरोबर ना? लक्षात येत आहे काय झालंय? Yes, स्वाइप हो गया. Yes. इंटरचेंज हो गए व्हॅल्यूज. हाँ. आणि एक्चुअल वाला क्वेश्चन है आज का ही है, ताज़ा क्वेश्चन है. वैसा पाइथन में क्यों होता है? तो पाइथन इज अ डायनेमिकली टाइप्ड लैंग्वेज एंड इट्स अ इंटरप्रेटेड लैंग्वेज. 1 by 1 एक्झिक्युशन देतो हा. म्हणून आता बघा डिफाइन करताना आपण हे काय घेतलं होतं? 10 घेतलं होतं. हे स्वॅपिंग खूप इझी आहे. तसं C++ मध्ये आणि जावा मध्ये हे स्वॅपिंग करण्यासाठी थोडेसे कोड राईट करावं लागतं. मॅडम बरोबर आहे ना? तुम्हाला जिथं वाटत तिथं तुम्ही करेक्ट करा. नाही सर, चालू आहे, व्यवस्थित आहे. नाही ते म्हणजे जावा आणि C पर्यंत मी तर तेवढा बोलू शकणार नाही, बट हा आजचा रिअल क्वेश्चन आहे. 4:30 अटेंड केला मी. विचारलं होतं हा, आणि हे आन्सर पण हेच एक्सपेक्टेड
पण मी शुअर नव्हतं त्या इंटरप्रिटेड लँग्वेज हे त्यांना एक्सपेक्टेड होतं. पायथन इज इंटरप्रिटेड लँग्वेज की डेटा टाईप डिफाईन करण्याची गरज पडत नाही, हे आन्सर एक्सपेक्टेड होतं. ठीक आहे, तर या बेसिक लेवलला क्वेश्चन जाऊ शकतात, तेवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, डेटा टाईप स्टार्ट करत आहे आपण. फर्स्ट ऑफ ऑल पहिला जो डेटा टाईप आहे म्हणजे ऍक्च्युली हाय लेवलला जे क्लासिफिकेशन केलं जातं ते न्यूमरिकल, टेक्स्ट, सिक्वेन्स, मॅपिंग, सेट, बुलियन, बायनरी असं केलं जातं. ठीक आहे, तर मग आपण फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर करू न्यूमरिकलचे. फर्स्ट ऑफ ऑल काय कन्सिडर करू आपण, न्यूमरिकलचे डेटा टाइप्स कन्सिडर करू. न्यूमरिकल मध्ये येतं आपलं फर्स्ट दॅट इज इंटिजर. हे खूप सिम्पल आहे, समजण्यासाठी सिम्पल आहे आणि जेवढं सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला तेवढं सिम्प्लिफाय करू. संदीप समजतंय का? हाँ सर समझ गया. मैं तो हिंदी में भी कर सकता हूँ बट इन लोग मेरी हिंदी इतना फ्लुएंट नहीं. नहीं तुम्हारी मराठी समझता हूँ. फर्स्ट इज अ न्यूमरिकल. आय एम जस्ट इनलिस्टिंग इट. आता फक्त इनलिस्ट करतोय वन बाय वन आपण हे म्हणजे डिस्कस करणार आहे एक ना एक. ठीक आहे, फक्त आता सध्या काय करतोय आपण इनलिस्ट करतोय. जरी लक्षात असं नाही राहिलं की सिक्वेन्स कोणता आहे, टेक्स्ट कोणता आहे, न्यूमरिकल कोणता आहे, तर आपल्याला फक्त ऍटलिस्ट डेटा टाईपचे नाव माहित पाहिजे. इंटिजर, फ्लोट, कॉम्प्लेक्स, स्ट्रिंग, नंतर सिक्वेन्स मध्ये लिस्ट, टपल. हा पण क्वेश्चन होता, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल. खूप बेसिक क्वेश्चन आहे हा तसा. 3 year एक्सपिरियन्स, 4 year एक्सपिरियन्स साठी हा खूप बेसिक क्वेश्चन. तरी पण लोक बेसिक कडे जास्त म्हणजे तुम्ही लार्ज लँग्वेज मॉडेल एक्सप्लेन करू शकता, जनरेटिव्ह एआयच्या कन्सेप्ट एक्सप्लेन करू शकता किंवा ऍक्च्युअल जो प्रोजेक्ट तो एक्सप्लेन करता येतो, पण बेसिक पायथन एक्सप्लेन करायला कधी कधी टफ होतं. ठीक आहे, सो पीपल आर मोर इंटरेस्टेड इन टू इट. नंतर आहे मॅपिंग आपण फक्त एकच ठिकाणी यूज करतो, दॅट इज डिक्शनरी. मॅपिंग साठी काय यूज करतो आपण, डिक्शनरी. नंतर सेटचे काही टाइप्स आहेत, सेट डेटा टाइप. सो दॅट इज सेट अँड फ्रोझन सेट. हे सगळे काही कव्हर नाही करणार मी, जे इम्पॉर्टंट आहे तेच कव्हर करणार आहे, बट तुम्हाला ऍटलीस्ट नाव याची माहित पाहिजे म्हणून देतोय फ्रोझन सेट. तुम्ही ऑब्झर्व केला असेल हे प्रत्येक नाव कशात येत आहे, ग्रीन कलर मध्ये येत आहे. तर हे रिझर्व वर्ड्स आहेत. काय रिझर्व वर्ड्स आहेत. जसं मी इज इक्वल टू 10 राईट केलं होतं ना, तसं लिस्ट इज इक्वल टू 10 जनरली राईट करत नाही, की डेटा टाइप्स आर नॉट युज्ड ॲज अ व्हेरिएबल. व्हेरिएबलचं नाव म्हणून मी डेटा टाइप यूज करू शकत नाही. आणि समजा याला मी कॅपिटल एस केला तर याचा कलर चेंज होतो बघा. हा ग्रीन होता, हा काय झाला ब्लॅक झाला. आता हा काय झाला ग्रीन झाला, परत हा काय झाला परत ग्रीन झाला, बरोबर. सो दीज आर दी रिझर्व वर्ड्स. हे आपण कलरनी पण आयडेंटिफाय करू शकतो. ठीक आहे, सेट टाइप काय काय आहेत, सेट, फ्रोझन सेट. नंतर पुढचा आहे बुलियन. बुलियन मध्ये दोनच आहेत. येस एनीबडी, तुम्हाला माहिती असेल तुम्ही सांगा. ट्रू अँड फॉल्स. आता राईट करताना कसे राईट केले बघा, की ट्रू टी कॅपिटल आहे, फॉल्स एफ कॅपिटल आहे, बरोबर ना. हे जर स्मॉल मध्ये राईट केलं सगळं तर ब्लॅक कलर मध्ये येतं, म्हणजे हा कलर कोड शो करतो. ठीक आहे, तर पायथन इज केस सेन्सिटिव्ह. पायथन काय केस सेन्सिटिव्ह आहे. पायथन मध्ये ट्रू विथ टी कॅपिटल आणि ट्रू विथ टी स्मॉल हे डिफरंट आहे. या दोन्ही व्हॅल्यूज काय आहेत, डिफरंट आहेत. आणि बायनरी मध्ये दोन टाइप्स आहेत. इन बायनरी ऑल्सो आय एम हॅव्हिंग 2 टाइप्स. बायनरी मध्ये दोन टाइप्स आहेत. बायनरी वी आर हॅव्हिंग बाइट्स, BYTES बाइट्स, आणि बाइट ॲरे, बाइट्स अँड बाइट ॲरे, बाइट अँड बाइट ॲरे. ठीक आहे, सो दीज आर दी 2 थिंग्स. So how many data types are there? These 3, 4, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 14 are there. We will cover like 10 up to 10 from this. First of all, we are starting with int data type. Numerical मधला कोणता स्टार्ट करतो आहे आपण, याला काय करतो मी ड्रॉ करतो. ठीक आहे, सो वी आर जस्ट स्टार्टिंग विथ फर्स्ट वन, दॅट इज int data type. int data type. I'm just starting with int data type. Okay, so what we are taking in integer values, so we are just taking whole number. Whole number म्हणजे कसा, 10 only, 10.0 पण नाही, म्हणजे त्याच्यामध्ये डेसिमल प्लेस आलाच नाही पाहिजे. त्याच्यामध्ये डेसिमल प्लेस आलाच नाही पाहिजे. इन शॉर्ट नॅचरल नंबर्स. सो होल नंबर, ऑल होल नंबर्स, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह बोथ आर अलाउड. तुमचं -1 चालेल, -2 चालेल, 1 चालेल,
पॉझिटिव्ह 2 चालू फक्त 2.0 2.5 असं नाही जाणार. बोथ निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह नंबर्स आर देअर अँड दोज आर दी व्हॅल्यूज विच आर विदाउट डेसिमल. या काय विदाउट डेसिमल प्लेसिंग. इथं पण ऑब्झर्व करा तुम्ही, हा अँड कशात आलाय ग्रीन कलर मध्ये आला, म्हणजे हा काय कीवर्ड आहे. काय हा कीवर्ड आहे. समजतंय सर्वांना? चाललंय बरोबर? ठीक आहे. व्हॅल्यू आपण असाइन केली ऑलरेडी. आता परत रिपिटेशन होऊ शकतं तुम्हाला. ए इज इक्वल टू काय घेतलं मी 20 घेतलं आणि काय टाईप करायचं आता मला व्हॅल्यू पण टाईप करायची आणि त्याचा टाईप पण चेक करायचा आहे. डेटा टाईप ज्यावेळेस मला चेक करायचा तर त्यावेळेस फंक्शन यूज करतो मी, दॅट इज टाईप. काय फंक्शन यूज करतो? टाईप. प्रिंट ए कॉमा टाईप ऑफ ए कॉमा टाईप ऑफ ए. काय देतोय बघा, काय देतोय? ए ची व्हॅल्यू 20 आणि त्याचा क्लास काय आहे? व्हॉट इज अ क्लास? क्लास काय त्याचा? इंटिजर. काय क्लास? इंटिजर. हे ऍज इट इज सेम ठेवतोय. आता ऍज इट इज सेम ठेवतोय. सेम ठेवून काय होतंय बघा, कंट्रोल सी केलं याला, कंट्रोल व्ही. ए इज इक्वल टू 20. ए ची व्हॅल्यू काय आहे? इन्स्टेड ऑफ 20 इफ आय जस्ट टुक 20.0 काय देतोय? 20.0. क्लास काय आला? फ्लोट आला. काय आला? क्लास फ्लोट आला. समजतंय? Yes. एव्हरीवन? Yes, sir. ठीक आहे. आता क्लास काय आला? फ्लोट आला, राईट. हा, निगेटिव्ह व्हॅल्यू जर दिली त्याला परत कंट्रोल व्ही केलं आणि इन्स्टेड ऑफ 20 इफ आय टू -20 होऊन तरी पण काय दिली? तो इंटिजर व्हॅल्यू दिली. ठीक आहे. सेकंड जो आहे, सेकंड कोणता आहे डेटा टाईप? सेकंड डेटा टाईप काय आहे? सेकंड इज फ्लोट डेटा टाईप. सेकंड कोणता आहे? फ्लोट डेटा टाईप आहे. फ्लोट डेटा टाईप. सर फ्लोट मध्ये काय बघा, काय आहे? पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर विथ डेसिमल. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर विथ डेसिमल. ठीक आहे. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर विथ डेसिमल. आता तेच एक्झाम्पल घेऊ परत आपण. फॉर एक्झाम्पल निगेटिव्हचं घेऊ आधी. ठीक आहे. कंट्रोल सी -20.0 -20.0 काय आला? क्लास याचा फ्लोट आला. क्लास काय आला? फ्लोट आला. नेक्स्ट सपोज याला असं केलं मी 20.5 केलं. काय केलं? 20.5 केलं. काय येत आहे? -20.5. क्लास इज अ फ्लोट. क्लास इज अ फ्लोट. येस. किती पण व्हॅल्यू घेतली आपण. आता याच्यात तुमचा अजून एक डाऊट येऊ शकतो की थोडीशी हेल्प करायची होती मला याच्यामध्ये. मला हे राईट करायचंय युजिंग एफ स्ट्रिंग. की मला असं टाईप करायचंय व्हॅल्यू ऑफ ए इज, त्या एच्या जागेवरती ती व्हॅल्यू प्रिंट व्हायला पाहिजे आणि डेटा टाईप इज, त्या डेटा टाईपच्या जागेवरती तो टाईप प्रिंट व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता असं घेतलं ना आपण, ए इज इक्वल टू 20. हे प्रिंटिंगचं स्टेटमेंट मला एफ स्ट्रिंगने राईट करायचंय. कसं राईट करू शकतो? येस, जे तुम्हाला वाटतंय ते बोला. एफच्या नंतर आपण कोड देणार, राईट. एफच्या नंतर आपण काय देणार? कोड देणार. कोडमध्ये जे काय तुम्हाला पाहिजे, युजरला जो मेसेज शो करायचा आहे तो व्हॅल्यू म्हणून प्रिंट करा. व्हॅल्यू ऑफ ए इज, व्हॅल्यू ऑफ ए इज काय देणार? कर्ली ब्रेसेसमध्ये काय देणार? ए ची व्हॅल्यू देणार, बरोबर ना? कर्ली ब्रेसेसमध्ये ए ची व्हॅल्यू दिली म्हणजे तो 20.0 घेईल. प्रत्येक वेळेला काय व्हॅल्यू घेईल? तो 20.0 घेईल. व्हॅल्यू ऑफ ए इज ए, व्हॅल्यू ऑफ ए इज ए अँड डेटा टाईप इज काय द्यावं कर्ली ब्रेसेस मध्ये? सांगा आता. टाईप ऑफ ए. व्हेरी गुड. टाईप ऑफ ए होतंय कारण बघू आपण आता. येस, व्हॅल्यू ऑफ ए इज 20.0 अँड डेटा टाईप इज अ क्लास फ्लोट. आता ही व्हॅल्यू जर मी डायनॅमिकली चेंज केली, समजा आता पुढच्या इटरेशनला मी 20.5 ऐवजी समजा मी असं केलं की 12.36 अशी काहीतरी डिफरंट व्हॅल्यू घेतली. काय देतोय? व्हॅल्यू ऑफ ए इज 12.36 अँड डेटा टाईप इज अ क्लास फ्लोट. येस, इज इट गोइंग गुड गाइस? Yes. ठीक आहे. नंतर याच्या पुढचा जो पार्ट आहे तो काय? एक सेकंड.
नेक्स्ट पार्ट इज कॉम्प्लेक्स. पुढचा जो डेटा टाईप आहे याच्यामध्ये तो काय, पुढचा पार्ट काय, कॉम्प्लेक्स. किंवा मग अजून एक डाऊट असू शकतो तुमचा इथं, मागच्या बॅचला विचारला होता मला की 12.346 अशा व्हॅल्यूज आहेत बरोबर ना. आणि जनरली आपण या व्हॅल्यूज काय करतो, राऊंड ऑफ करतो. म्हणजे मला दोनच याच्यापर्यंत व्हॅल्यू पाहिजे, 2 डेसिमल पर्यंतच घ्यायचे आणि मला 34 पर्यंत घ्यायचंय. 5, 6, 7 काय करायचंय, स्किप करायचं किंवा त्याला स्लाइस करायचंय. ओके, सो हाऊ वी कॅन यूज इट. देर इज वन फंक्शन इन अ पायथन देर इज कॉल्ड एज राऊंड. काय राऊंड करायचं, मला ए राऊंड करायचं. राऊंड केला तर बाय डिफॉल्ट तो किती घेतो, 0 घेतो. बाय डिफॉल्ट काय घेतो, किती डेसिमल पॉईंट घेतो, 0 डेसिमल पॉईंट घेतो. हे जर तुम्हाला स्पेसिफाय करायचंय की 2 डेसिमल पर्यंत जायचंय मला, तर याचं फंक्शन चेक करू शकतो तुम्ही. राऊंड वरती जायचं, जे फंक्शन आहे त्याच्यावरती जायचं आणि काय हिट करायचं, शिफ्ट टॅब प्रेस करायचं. कीबोर्डवरती काय प्रेस करायचं, शिफ्ट टॅब. तो त्याचं काय दाखवतो, एक्सप्लेनेशन दाखवतो की राऊंडचं फंक्शनॅलिटी काय आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय आर्ग्युमेंट पास करू शकतो. शिफ्ट टॅबने काय देतो की ते फंक्शन काय आहे आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, त्याचं वर्किंग काय आहे. राऊंड नंबर टू गिवन प्रिसिजन डेसिमल रिटन अ व्हॅल्यू ऑफ इंटिजर ऑफ n डिजिट्स ओमिटेड. ते पुढचे डिजिट्स काय होतात, ओमिट होतात. आता समजा मला इथं 2 डिजिट्स पाहिजे, तर मी काय करणार, राऊंड A,2. तर तो मग मला काय देईल, 12.35. काय करतो तो, त्याला राऊंड ऑफ करतो. इथं 5 आलं ना, याच्याऐवजी जर इथं 4 असतात, 34 आणि त्यानंतर 4 असतात, तर तो काय झाला असता, 4 केला असता त्याने, बरोबर ना. इज इट ओके. आय होप ही मॅथ्सची कन्सेप्ट सगळ्यांना माहिती. याच्यानंतर NP सील म्हणून एक फंक्शन येईल, सील, CEIL. त्याने तो फक्त त्याला स्लाइस करतो. फ्लोर म्हणून एक फंक्शन आहे, डबल फ्लोर डिव्हिजन एक फंक्शन आहे किंवा एक कन्सेप्ट आहे. तर त्या ज्या वेळेला येईल त्या वेळेला क्लिअर करा. तुम्हाला मध्ये जे काही डाऊट वाटत असतील, समजा हे आपण शिकतोय आता की आता इंटिजर चाललंय, फ्लोट चाललंय, बट याच्या रिलेटेड तुम्हाला जर काही डाऊट्स येत असतील, तो चुकीचा असू दे बरोबर असू दे, त्यांनी काही फरक पडत नाही. ज्या वेळेला जो डाऊट आहे तो विचारा. ठीक आहे. द डिस्कशन इज लाईक दिस. प्लॅटफॉर्म इज ओपन फॉर ऑल फॉर द डिस्कशन. तुम्ही कुठलाही डाऊट कधी विचारू शकता. ठीक आहे. हे झालं इंटिजर आणि फ्लोट. थर्ड जे आहे, थर्ड व्हॅल्यू किंवा थर्ड जो डेटा टाईप आहे, दॅट इज कॉम्प्लेक्स डेटा टाईप. थर्ड डेटा टाईप कोणता आहे, कॉम्प्लेक्स डेटा टाईप आहे. कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असते ते ऑलरेडी तुम्हाला माहिती. इमेजनरी आणि रिअल नंबरचं काय असतं, ते कॉम्बिनेशन असतं. इमेजनरी आणि रिअल नंबरचं काय, कॉम्बिनेशन. कंटेन रिअल अँड कॉम्प्लेक्स नंबर काय कंटेन करतो, इट कंटेन रिअल अँड इमेजनरी नंबरचं हे कॉम्बिनेशन असतं. तर रिअल आणि इमेजनरी, तर आता मॅथ्स मध्ये राईट करताना आपण त्याला 10i 5i अलॉंग विथ आय सिम्बॉल यूज करतो. फक्त इथं यूज करताना काय करायचंय, त्याला इथं यूज करताना काय यूज करायचंय की जे यूज करायचंय. नोटेशन काय इथं, जे. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल a इज इक्वल टू 10 प्लस 5j. इन्स्टेड ऑफ आय व्हॉट इज देअर, इन्स्टेड ऑफ आय काय, जे. फक्त नोटेशन काय, पायथन मध्ये नोटेशन काय, जे. सो हिअर 10 इज अ रिअल पार्ट आणि 5j इज अ इमेजनरी पार्ट. 5j इज अ इमेजनरी पार्ट. ओके. सो इफ आय यूज, आता हे सेम जे आहे ना वरचं प्रिंट स्टेटमेंट, ते यूज करेल मी, ते कॉपी पेस्ट करू शकतो आपण आता, राईट ना. Value of a is a and data type of a is a type of a. So value of a is a 10.5. आता data type काय आला, complex आला. I hope it is making sense. Even if I use b is equal to, समजा आपण असं यूज केलं, b is equal to 10 plus 0j. b is equal to 10 plus 0j. Value of b is a b and type of a and data type is a b. तर काय देतो बघा, आपण काय येणार, कॉम्प्लेक्स येणार. त्या स्ट्रक्चर मध्ये बसवला ना आपण त्याला. 10.0 आणि 10 ची व्हॅल्यू सेम आहे, पण 10 काय देतो, इंटिजर देतो. 10.0 काय देतो, फ्लोट देतो. इज इट ओके, सर्वांना समजतंय. हे 3 डेटा टाईप कळले सगळ्यांना. जर होल नंबर असेल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह तर त्याला म्हणणार आपण इंटिजर. जर डेसिमल प्लेसेस मध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणणार, फ्लोट म्हणणार. आणि a प्लस बी जे म्हणजे रिअल प्लस इमेजनरी फॉर्म मध्ये जे असेल त्याला काय म्हणणार, कॉम्प्लेक्स म्हणणार. इज इट ओके. Yes, sir. ठीक.
थँक्यू फॉर कन्फर्मेशन. प्रत्येक 2 मिनिट वेट करा, मी चार्जर अरेंज करतो. बॅटरी लो झाली. एक 2च मिनिट वेट करा. नेक्स्ट वी आर गोइंग टू कव्हर द पार्ट ऑफ टाइप कास्टिंग. पुढचं काय कव्हर करायचं आपल्याला? टाइप कास्टिंग कव्हर करायचंय की आपल्याला या व्हॅल्यूजचे आपण 1 to म्हणजे इंटिजर टू फ्लोट, फ्लोट टू इंटिजर किंवा इंटिजर टू कॉम्प्लेक्स हे कन्वर्ट करू शकतो की नाही हे ट्राय करायचंय. सो दॅट थिंग वी कॉल्ड इट एज अ पायथन डेटा टाइप कास्टिंग किंवा सिम्पली यू कॅन से कास्टिंग. एक डेटा टाइपचं दुसऱ्यामध्ये कन्व्हर्जन होऊ शकते की नाही त्याला काय म्हणतो आपण? कास्टिंग. कास्ट म्हणतो त्याला, काय म्हणतो? कास्टिंग किंवा कास्ट. ठीक आहे. पायथन कास्टिंग. सो वी नीड टू स्पेसिफाय. काय करतो आपण इथं? वी हॅव टू स्पेसिफाय व्हेरिएबल डेटा टाइप. व्हेरिएबलचं काय करायचं आपल्याला? व्हेरिएबल डेटा टाइप स्पेसिफाय करायचा आणि काय करायचंय? त्याचा डेटा टाइप चेंज करायचा आहे. चेंज डेटा टाइप ऑफ व्हेरिएबल. चेंज डेटा टाइप ऑफ व्हेरिएबल. व्हेरिएबलचा डेटा टाइप पण काय करायचं? चेंज करायचा. तर पॉसिबल कोणते आहेत, पॉसिबल कोणते नाही ते सगळे आपण इथं कव्हर करू. आता फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी. पहिलं ट्राय करू आपण इंटिजर टू फ्लोट. कोणतं ट्राय करू? इंटिजर टू फ्लोट ट्राय करू. जे 3 घेतले तेवढेच ट्राय करू आता. नंतर इंटिजर टू सेकंड काय करणार? इंटिजरच कॉम्प्लेक्स ट्राय करू. ठीक आहे. नंतर कोणतं घेतलं आपण? सेकंड फ्लोट टू इंटिजर ट्राय करू आणि फ्लोट टू जे पॉसिबल आहे त्याला पॉसिबल राईट करता येईल नंतर. म्हणजे ऍक्च्युली वी विल व्हेरीफाय दिस and after that we will give the comment over here. Float to complex complex आणि शेवटचं कोणतं आहे? कॉम्प्लेक्स टू काय करायचं? कन्वर्ट करायचं तुम्हाला. कॉम्प्लेक्स टू इंटिजर कन्वर्ट करायचं. कॉम्प्लेक्स टू इंटिजर आणि कॉम्प्लेक्स टू फ्लोट कव्हर करायचं आहे. कॉम्प्लेक्स टू फ्लोट. कॉम्प्लेक्स टू इंटिजर आणि कॉम्प्लेक्स टू फ्लोट. वन बाय वन पाहू आता. पायथन टाइप कास्टिंग मध्ये फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी first is integer to float. Integer to float. काय integer to float? a is equal to 10. आता याची व्हॅल्यू आपण प्रिंट करून घेऊ. आधी काय म्हटलं आपण? स्पेसिफाय द व्हेरिएबल डेटा टाइप. व्हेरिएबल डेटा टाइपला काय करा? स्पेसिफाय करायला आधी. प्रिंट व्हॅल्यू ऑफ ए इज सो अँड सो. आफ्टर दॅट वी विल गो फॉर द लाईक टाइप कास्टिंग. याला मी प्रिंट केलं तर काय सांगतो? व्हॅल्यू ऑफ ए इज अ 10 अँड डेटा टाइप इज अ इंटिजर. डेटा टाइप इज अ इंटिजर. काय कन्वर्ट करायचं तुम्हाला याला? काय कन्वर्ट करायचं याला? मला कशात कन्वर्ट करायचं? फर्स्ट ऑफ ऑल फ्लोट मध्ये कन्वर्ट करायचं. मी फक्त काय करतोय? बी म्हणून घेतो याला. चालेल ना? व्हेरिएबलचं तुम्हाला फक्त कन्फ्युजन न होण्यासाठी ए पण ठेवू शकतो आपण ए पण ठेवू शकतो. फक्त बी इज इक्वल टू काय करायचंय? फ्लोट ऑफ ए. अजून एक आहे एफ एल टाईप केला मी. एफ एल टाईप केला
आणि काय हिट केलं, टॅब हिट केलं. तर एल पासून जे काही स्टार्ट होणारे फंक्शन, कीवर्ड, इन्स्टन्स, व्हेरिएबल नेम तो ऑटोमॅटिक काय करतो, टाईप करतो, ॲटो टाईप करतो. ठीक आहे. फ्लोट ऑफ कशाचा फ्लोट, बी कशाचा फ्लोट आहे, ए चा फ्लोट आहे, राईट. आणि मग इथं प्रिंट करताना काय करू, फक्त प्रिंट करताना काय होईल आपलं, तो कन्वर्ट होतो की नाही कळलं आपल्याला, बरोबर ना. व्हॅल्यू ऑफ बी इज अ बी, value of a b is a b and data type is a type of a b, data type is a type of a b. So just try this. Value of a b is a 10.0. स्ट्रक्चर चेंज झालं बघा, म्हणजे मॅथमॅटिकली त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही, बट त्याचं स्ट्रक्चर चेंज होतंय. 10 आणि 10.0 तसं सेमच आहे, बट हा 10 काय इंटिजर आहे, 10.0 फ्लोट आहे. आय होप हे समजतंय सगळ्यांना, सगळ्यांच्या लक्षात येतंय काय चाललंय. येस, इज इट गोइंग गुड, Yes, हे yes. चाललंय बरोबर. Yes, sir. याला मायनस केलं मी, समजा -20 करू याला, -20 आणि आता ट्राय करा काय होईल, तो -20.0 होईल आणि त्याचा क्लास काय होईल, फ्लोट होईल. क्लास काय होईल, फ्लोट होईल. सो दिस इज फर्स्ट थिंग. समजण्यासाठी एकदम सिम्पल आहे. होल नंबर पाहिजेत विदाउट डेसिमल, पॉईंट निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह, ते इंटिजर आहे आणि तोच फक्त पॉईंट मध्ये दिला, डेसिमल मध्ये दिला तर त्याला काय म्हणणार तुम्ही, पॉईंट मध्ये दिला तर त्याला काय म्हणणार तुम्ही, येस, त्याला काय म्हणणार, फ्लोट म्हणणार, त्याला काय म्हणणार, फ्लोट म्हणणार. ठीक आहे. सेकंड जे आहे, सेकंड काय ट्राय करायचंय तुम्हाला, इंटिजर टू कॉम्प्लेक्स, इंटिजर टू कॉम्प्लेक्स. सेकंड इज इंटिजर टू कॉम्प्लेक्स. सगळ्यांना आवाज प्रॉपर येतोय, काही लाग नाही आज, चाललंय बरोबर. Yes, sir. ठीक आहे. त्याला आता आपण कॉपी करून घेतो हा कोड मी, किंवा हा घेतो आधी, पॉझिटिव्ह वाला घेऊ आधी. काय व्हॅल्यू घ्यावं लागेल सुरुवातीला, मला इंटिजर व्हॅल्यू घेतली मी, फक्त कन्वर्ट करताना काय करायचं मला, तो कॉम्प्लेक्स मध्ये कन्वर्ट करायचं. COM टाईप केलं मी, टॅब हिट केला, दोन फंक्शन दाखवतोय, एक कंपाईल आणि एक कॉम्प्लेक्स. मला काय यूज करायचंय, कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स ऑफ ए. व्हॅल्यू तीच आहे, फक्त इमेजनरी सोबत काय जोडला गेला, इथं 0 जॉईन झाला. इमेजनरी सोबत काय जॉईन झाला, 0 जॉईन झाला. 10 + 0j डेटा टाईप इज अ कॉम्प्लेक्स, 10 + 0j डेटा टाईप इज अ कॉम्प्लेक्स. इज इट ओके. सेम थिंग यू कॅन ट्राय विथ द हेल्प ऑफ निगेटिव्ह नंबर ॲज वेल. हे निगेटिव्ह साठी पण ट्राय करा. समजा मी असं घेतलं इथं की -20 घेतलं, फॉर एक्झाम्पल -20 काय आलं, -20 + 0j, -20 + 0j. ओके, ठीक आहे. थर्ड जो आहे, थर्ड काय टाईप, थर्ड टाईप इज, मग आता हे दोन्ही पण पॉसिबल होते व्हॅल्यू आपल्याला, बरोबर ना. इंटिजर टू फ्लोट हे पॉसिबल झालं तुम्हाला, येस, हे पॉसिबल होतं. सेकंड, येस, इंटिजर टू कॉम्प्लेक्स इज ऑल्सो पॉसिबल, इंटिजर टू कॉम्प्लेक्स इज ऑल्सो पॉसिबल. थर्ड काय, फ्लोट टू इंटिजर, विल ट्राय दिस. थर्ड इज फ्लोट टू इंटिजर, फ्लोट टू इंटिजर. काय घ्यावं लागेल तुम्हाला, एक फ्लोट व्हॅल्यू घ्यावं लागेल, बरोबर ना. डिफाईन करताना काय व्हॅल्यू डिफाईन करणार तुम्ही, डिफाईन करताना फ्लोट व्हॅल्यू डिफाईन करा आणि कन्वर्ट कशात करायची, तुम्हाला ती इंटिजरला करायची. समजा मी असं घेतलं 20.8. हां, ठीक आहे. आता या 4 लाईन आहेत, इथे लाईन किती आहेत, 4. यातल्या मला फक्त या 2च वर्कआउट करायचे ॲज अ कोड. खालच्या 2 लाईन काय करायच्यात, फक्त त्या लाईन ठेवायच्यात, बट कोडचा पार्ट नाही झाले पाहिजे. काय करावं लागेल, हिअर इज अ क्वेश्चन. Comment. याला काय करायचं, कमेंट. काय यूज करायचं कमेंट करण्यासाठी, सिलेक्ट केल्या त्या 2 लाईन मी. सिलेक्ट म्हणजे कर्सर कुठेही ठेवू शकता तुम्ही. आता बघा मी सिलेक्ट करताना असं नाही केलं की पूर्ण सिलेक्ट केलं, असं नाही, म्हणजे सगळं कंटेंट सिलेक्ट केलं असं नाही, कुठं पण फक्त त्या 2 लाईन सिलेक्ट व्हायला पाहिजे. येस, Control forward. कंट्रोल फॉरवर्ड स्लॅश. जर हे रन केलं तर काय देईल, व्हॅल्यू ऑफ ए इज -20.0 एवढंच रन होईल. नंतर याला परत तुम्हाला काय, कंट्रोल फॉरवर्ड स्लॅशने अनकमेंट करा आणि फ्लोट टू कशात कन्वर्ट करायचं, तुम्हाला हे फ्लोट टू इंटिजर कन्वर्ट करायचं. स्लाइस होतो डायरेक्टली, असं नाही 20.8चा राऊंड ऑफ करू ना, 20.89 21 झाला असता, बरोबर ना. 20.8 जर तुम्ही राऊंड ऑफ केला तर तो किती होईल, 21 होईल. तसं इथं हा राऊंड ऑफ होत नाही, हा काय होतो डायरेक्टली स्लाइस होतो. काय होतो, स्लाइस होतोय. लक्षात येत आहे ना, सर्वांना समजतंय काय होतंय. Yes, sir. ठीक आहे. अजून काय करता येईल याच्यामध्ये,
समजा फ्लोट टू इंटीजर, निगेटिव्ह काढून टाका, निगेटिव्ह नंबर काढून टाका आणि 20.0 करा, याला काय करायला 20 करा त्याला. ठीक आहे, कसंही केलं तरी एकच, 20.1 केलं तरी 20च करणार आहे, 20.9 जरी केलं तरी पण तो कशात कन्वर्ट करणार आहे, 20च करणार आहे. आफ्टर डेसिमल इट विल स्लाइस ईच अँड एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्ट तो काय करेल, स्लाइसिंग करेल. इज इट ओके? ठीक आहे. तिसरं झालं फ्लोट टू इंटीजर, विच इज अगेन हे पण काय तुम्हाला, हे पण काय तुम्हाला पॉसिबल, राईट ना, हे पण पॉसिबल. आता ट्राय करू आपण, फ्लोट टू कॉम्प्लेक्स होते का, ट्राय करू. फोर्थ थिंग इज फ्लोट टू कॉम्प्लेक्स, फ्लोट टू कॉम्प्लेक्स होते का, ट्राय करा. फ्लोट टू कॉम्प्लेक्स, फ्लोट व्हॅल्यू घेऊ आपण आणि कशात कन्वर्ट करायची तुम्हाला ती, फ्लोट व्हॅल्यू कशात कन्वर्ट करायची, कॉम्प्लेक्स मध्ये कन्वर्ट करायची. कशात कन्वर्ट करायची, कॉम्प्लेक्स मध्ये कन्वर्ट करायची. झाली कन्वर्ट. 20 + 0 विच इज अगेन पॉसिबल. निगेटिव्ह सोबत ट्राय करत असेल तर निगेटिव्ह सोबत ट्राय करा. समजा मी याला असं केलं -7.99, 7.99 ॲज इट इज ठेवतो, 7.99 + 0 j. सो इट इज अगेन पॉसिबल. फ्लोट टू कॉम्प्लेक्स इज ऑल्सो पॉसिबल. फ्लोट टू कॉम्प्लेक्स इज ऑल्सो पॉसिबल. पुढचं काय आहे, कॉम्प्लेक्स टू इंटीजर. सो आता हे दोन शेवटचे जे दोन आहेत ते इम्पॉर्टंट आहे. फिफ्थ अँड सिक्स्थ वन इज इम्पॉर्टंट. फिफ्थ आणि सिक्स्थ इज इम्पॉर्टंट. मार्क डाऊन झालं. कॉम्प्लेक्स टू इंटीजर. कॉम्प्लेक्स नंबर कसा डिफाईन करायचा सांगा. आता कॉम्प्लेक्स नंबर काय घ्यायचा, समजा -7.99 + 6j हा काय झाला, कॉम्प्लेक्स झाला. कशात कन्वर्ट करायचा तुम्हाला, तो कन्वर्ट कशात करायचा आहे. घाई होते का जास्त, घाई होते का जास्त, अपूर्वा, वैभवी? नाही सर, समजतंय. हा, तुमच्या दोघींसाठी आणि अश्विनी. ठीक आहे, म्हणजे बाकी सगळी लोक अशी किती मॅच करू शकतात, तुमच्यासाठी परत परत विचारतोय. ठीक आहे, या स्पीडने चालतंय ना मग. येस सर. येस सर. कॉम्प्लेक्स टू इंटीजर ट्राय केलं, काय झालं, काय एरर दिली त्यांनी, पहिलं रन झालं बघा. हा जो इथपर्यंतचा कोड आहे ना, पहिल्या जे 2 लाईन आहेत ते रन व्हायला काही प्रॉब्लेम नाही. व्हॅल्यू ऑफ ए इज -7.996j अँड डेटा टाईप इज अ कॉम्प्लेक्स. पण कॉम्प्लेक्सचा इंटीजर कन्वर्ट होत नाही. काय म्हणतोय तो, टाईप एरर, कॅनॉट कन्वर्ट कॉम्प्लेक्स टू इंटीजर. हे काय, इम्पॉसिबल किंवा दिस इज नॉट पॉसिबल. दिस इज नॉट पॉसिबल, हे पॉसिबल नाही. सेम थिंग कॉम्प्लेक्स टू फ्लोट पण काय होतंय, कॉम्प्लेक्स टू फ्लोट पण काय पॉसिबल नाही. कॉम्प्लेक्स टू फ्लोट पण काय होत नाही, पॉसिबल होत नाही. हा 6th टाईप आहे टाईप कास्टिंग मध्ये. फक्त न्यूमरिकल बद्दल बोललो आपण आता. whatever we covered that was related to numerical only. काय झालं इथं, a is equal to so and so, control C, control V. याला डिफाईन केलं. इंटीजर टू काय करायचंय, मला फ्लोट करायचंय. ठीक आहे, काय झालं, पहिला रन होतो. जी व्हॅल्यू आपल्याला टाईप करायची, जी आपण डिफाईन केली ती रन होते. फक्त काय रन होत नाही, कॅनॉट कन्वर्ट कॉम्प्लेक्स टू फ्लोट. सो व्हॉट वी कॅन गिव्ह ओव्हर हियर, इथं काय देऊ शकतो आपण, नॉट पॉसिबल. कॉम्प्लेक्स टू फ्लोट पण काय पॉसिबल नाही. आय होप हे समजलंय तुम्हाला. न्यूमरिकल डेटा टाईप कव्हर केले आपण आता. न्यूमरिकल डेटा टाईप मध्ये 3च व्हॅल्यू घेतले आपण, इंटीजर, फ्लोट आणि कॉम्प्लेक्स. इंटीजर आणि फ्लोट आणि कॉम्प्लेक्स जे होल नंबर आहेत ते सगळे कशामध्ये येणार, इंटीजर मध्ये येतात. जे डेसिमल प्लेसेस आहे ते कशामध्ये येणार, जे डेसिमल प्लेसेस आहे ते कशामध्ये येणार, फ्लोट मध्ये येणार. आणि जे a + bj च्या फॉर्म मध्ये ते कशामध्ये येणार, a + bj च्या फॉर्म मध्ये कॉम्प्लेक्स. इंटीजर टू फ्लोट पॉसिबल आहे, इंटीजर टू कॉम्प्लेक्स पण पॉसिबल आहे, फ्लोट टू इंटीजर पॉसिबल आहे, फ्लोट टू कॉम्प्लेक्स पॉसिबल आहे, कॉम्प्लेक्स टू इंटीजर पॉसिबल नाही, होत नाही, कॉम्प्लेक्स टू फ्लोट पण कन्वर्ट होत नाही. इज इट ओके गाईज?
येस Yes, सर. sir. ठीक आहे. नेक्स्ट जो टॉपिक आहे तो कशाचा आहे? स्ट्रिंगचा आहे. नेक्स्ट टॉपिक कशाचा आहे? स्ट्रिंगचा आहे. सो व्हॉट एव्हर वी आर डिफाइनिंग इनसाइड अ कोट मध्ये आपण जे काही डिफाईन करतो त्याला काय म्हणतो आपण? स्ट्रिंग म्हणतो. तर उद्या ते कंटिन्यू कराल सेम टाइमला. ठीक आहे. म्हणजे तसंच म्हणजे ऑफ आहे मला, बट आपण संध्याकाळीच येऊ. आजच्यासाठी एवढं ठीक आहे. डे बाय डे ऑब्विसली इन्क्रीज करणार आहे आम्ही टाइम. नंतर आता 1.5 तासावर जाईल, नंतर 2 तासावर पण जाईल. बट आता लगेच नाही जायचं. 1 वीक नंतर 1.5 तास, त्याच्या पुढच्या वीकला 2 तास असं हे कव्हर करेल. पायथनला थोडं स्लो जाईल सेशन. नंतर एकदा सगळ्या गोष्टी मॅच झाल्यानंतर, तुमची माझी फ्रिक्वेन्सी मॅच झाल्यानंतर थोडंसं अजून स्पीडअप होईल. इज इट ओके? ओके सर. Yes. हे शेअर करतो मी कंटेंट. सर